श्री स्वामी समर्थ. सारामृताचा 12वा अध्याय हा अतिशय रसाळ आणि स्वामींच्या दिव्य प्रचितीचा अध्याय आहे. या अध्यायात स्वामी समर्थांच्या भक्तांना येणारे अनुभव आणि संकटाच्या वेळी स्वामी कशा प्रकारे अदृश्य रूपाने पाठीशी उभे राहतात याचे वर्णन केले आहे. खाली या अध्यायाचा सविस्तर सारांश दिला आहे. श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय 12वा. अध्यायाचा प्रारंभ. अध्यायाची सुरुवात स्वामींच्या अगाध महिमेने होते. स्वामी हे भक्तांसाठी कल्पवृक्षाप्रमाणे आहेत, जे मागता येईल ते देण्यास समर्थ आहेत असे यात म्हटले आहे. मुख्य कथा. एका निष्ठावान भक्ताची परीक्षा आणि प्रचिती. या अध्यायात एका अशा भक्ताची कथा येते जो स्वामींच्या दर्शनासाठी व्याकुळ झालेला असतो. तो अक्कलकोटच्या दिशेने निघालेला असतो, पण वाटेत त्याच्यावर मोठे संकट ओढवते. संकट निवारण. तो भक्त एका घनदाट अरण्यातून जात असताना त्याला वाट फुटत नाही किंवा त्याला हिंस्र प्राण्यांची भीती वाटते. अशा कठीण समयी तो केवळ स्वामींचा धावा करतो. स्वामींची लीला. स्वामी समर्थांना अंतर्ज्ञानाने आपल्या भक्ताची ही अवस्था समजते. स्वामी एका व्याधाच्या शिकारात प्रकट होऊन त्या भक्ताला सुरक्षित मार्ग दाखवतात आणि त्याला अक्कलकोटपर्यंत पोहोचवतात. भेट. जेव्हा तो भक्त प्रत्यक्ष अक्कलकोटला पोहोचतो आणि स्वामींच्या चरणांवर डोके टेकवतो, तेव्हा स्वामी त्याला स्मितहास्य करून विचारतात, वाटेत भेटलेला तो वाटाड्या आठवतो का? हे ऐकून भक्ताला समजते की खुद्द स्वामीच त्याला वाचवण्यासाठी आले होते. त्याचे डोळे आनंदाश्रूंनी भरून येतात. अध्यायाचे मुख्य सार. 1. भक्ताची हाक. भक्त कितीही लांब असला तरी त्याची मनापासून मारलेली हाक स्वामींपर्यंत पोहोचतेच. 2. अदृश्य साथ. स्वामी आपल्या भक्ताला संकटात कधीही एकटे सोडत नाहीत, मग ते कोणत्याही रूपात येऊन मदत करोत. 3. नामस्मरण. संकट समयी केवळ स्वामींचे नाव घेणे देखील संरक्षणासाठी पुरेसे आहे. फलश्रुती. हा अध्याय वाचल्याने काय होते? जर तुम्ही प्रवासाला जात असाल किंवा वाटेत काही संकट येण्याची भीती असेल तर या अध्यायाचे स्मरण करावे. मनातील भीती आणि असुरक्षिततेची भावना नष्ट होते. स्वामींची अखंड सोबत असल्याचा अनुभव येतो. अडकलेली कामे मार्गी लागतात. श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. स्वामींची प्रत्येक लीला ही भक्तांना जीवन जगण्याचे बळ देणारी आहे. तुम्हाला यापुढील म्हणजेच 13वा अध्याय जाणून घ्यायचा आहे का? 13वा अध्याय हा प्रामुख्याने आजारपण आणि रोगमुक्तीसाठी खूप प्रभावी मानला जातो. असेच रोज अध्याय जाणून घ्यायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.